ओके, वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ सायन्स अकॅडमी. आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? सँडमेअर रिएक्शन. काय बघणार आहे आपण? सँडमेअर रिएक्शन. काय कुठली रिएक्शन बघणार आहे आपण? सांगा लवकर. सँडमेअर रिएक्शन. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे सँडमेअर रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे बाळांनो? सँडमेअर रिएक्शन. ओके, आता सँडमेअर रिएक्शन मध्ये लक्ष द्या. सँडमेअर रिएक्शन मध्ये आपण काय करतो? पहिला पॉइंट सांगितला होता. पहिला कोणाला घ्यायचं? कसं ओळखणार सँडमेअर? अण्णा. कोणाला घ्यायचं? आपल्या अण्णा. अण्णा कसे ड्रॉ करणार? बेंझीन रिंग आणि त्याला NH2. यांचं नाव काय? आपले अण्णा. अण्णांचं नाव सांगा. हा, ऍनिलीन. अण्णांचं नाव काय? ऍनिलीन. बरोबर आहे का? आता हे अण्णा ऍनिलीन. ऍनिलीन पासन आपल्याला 1, त्यानंतर 2 आणि 3. बरोबर का? 3 प्रोडक्ट आपल्याला मिळतात. कुठले कुठले 3 प्रोडक्ट मिळतात? सांगा लवकर. पहिलं क्लोरोबेन्झीन, दुसरा आणि तिसरा. ठीक आहे, हे प्रोडक्ट मिळतात. बरोबर आहे का? तर क्वेश्चन कसा येतो तुम्हाला? क्वेश्चन कसा येतो सांगा लवकर. बोला लवकर. क्वेश्चन कसा येईल? कन्वर्ट्स द फॉलोइंग. क्वेश्चन कसा येणार आहे? कन्वर्ट्स द फॉलोइंग. आता कन्वर्ट्स द फॉलोइंग मध्ये काय येणार? पहिलंच अण्णा म्हणजेच ऍनिलीन. ऍनिलीन टू क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन किंवा प्लस आयनोबेन्झीन. बरोबर का? असे क्वेश्चन येतात. त्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगितलं होतं मी? कॅटलिस्ट. काय सांगितलं होता? कॅटलिस्ट मध्ये बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. कॅटलिस्ट मध्ये पहिला कॅटलिस्ट, पहिल्या रिएक्शन साठी कॅटलिस्ट NaNO2 प्लस HCl किंवा HNO2. सांगा HNO2 चं नाव काय? HNO2 चं नाव काय? बघितलं ना, मगाशी सांगितलं होतं. नायट्रस ऍसिड. चला, बाकीच्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा H2SO4. सल्फ्युरिक ऍसिड. कमेंट बॉक्स मध्ये लिहा बाकीचे. H2SO4, HCl आणि HNO2. नायट्रस ऍसिड. कुठला ऍसिड? आणि HNO3 नायट्रिक ऍसिड. लक्ष झालं सगळ्यांच्या? मग आता आपण काय घेणार आहे इथं? कॅटलिस्ट काय घेणार आहे? NaNO2 प्लस HCl किंवा HNO2. जर आला तर घाबरायचं नाही. कळलं का? ह्याच्यातनं HNO2 कसं तयार होतं रे? जो काही NaNO2 घेताय तुम्ही, NaNO2 बघा, NaNO2 प्लस HCl काय तयार होतं रे यांच्या कॉम्बिनेशन मधून? बोला लवकर. यांच्या कॉम्बिनेशन मधून काय तयार होतं? NaCl आणि प्लस बाय प्रोडक्ट काय रे? HNO2. बरोबर आहे का? नायट्रस ऍसिड. बरोबर. दुसरा कॅटलिस्ट काय दिला होता रे? मी सांगा. इथं CuCl घेतलं की काय होणार? क्लोरोबेन्झीन. इथं CuBr आणि इथं CuCN. बरोबर आहे का? हे कॅटलिस्ट घेतले की तुमची सँडमेअर रिएक्शन कंप्लीट झाली. समजून घ्या. इथं आता सँडमेअर रिएक्शन अजून मला शिकवायचं मेकॅनिझम. पण बरेच जण म्हणतात की सँडमेअर किती सोपं आहे सर. ऍनिलीन मध्ये हे कॅटलिस्ट टाकले की झालं. आता क्वेश्चन तर असा आलाय, समजा ऍनिलीन टू काय करा? क्लोरोबेन्झीन. बरेचसे पोर ऍनिलीन टू क्लोरोबेन्झीन करताना ऍनिलीन काढतात, NH2 एरो करतात आणि इथं आहे ना क्लोरोबेन्झीन असं लिहितात. झालं क्लोरोबेन्झीन. सर आला प्रोडक्ट. ओके, मान्य, आला प्रोडक्ट. पण तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. का मिळत नाहीत? कारण इथं तुम्हाला कॅटलिस्ट लिहावा लागतो. कळलं का? तेव्हा कन्व्हर्जनला मार्क्स आहेत. तुम्ही इथं ऍनिलीन काढलं, हे ऍनिलीन आणि हे क्लोरोबेन्झीन. ओके, पण इथं कॅटलिस्ट काय लिहावं लागेल रे सांगा? HNO2 आणि CuCl हीट. हा कॅटलिस्ट लिहावा लागेल, तेव्हा 2 मार्क्स कंप्लीट पडणार. कळलं का? पण आपण काय बघणार आहे? मेकॅनिझम. काय बघणार आहे आपण? मेकॅनिझम. या स्लाइड वरच तुम्ही स्क्रीनशॉट आरामात काढू शकता. मी तुम्हाला अजून वेळ देतो हवा तर 1 2 3 4 5
चला सेकंड पेज वर जाऊया. आता आपण सॅड मेअरचं काय बघणार आहे? मेकॅनिझम, रिएक्शन मेकॅनिझम, मेकॅनिझम ऑफ सॅड मेअर रिएक्शन. SMR. व्हॉट इज SMR? व्हॉट इज SMR? व्हॉट इज SMR? सँडमेअर रिएक्शन. आता ह्या सँडमेअर रिएक्शन मध्ये मेकॅनिझम काय बघायचंय बघा, लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं, नीट व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही काय घेतला होता? NaNO2. काय घेतला होता? NaNO2. काय त्यात टाकलं होतं तुम्ही? HCl. काय टाकलं होतं त्यात? HCl. काय घेतलं होतं तुम्ही? NaNO2 प्लस काय टाकलं होतं त्यात? HCl. काय टाकलं होतं? HCl. आता मला सांगा, Na प्लस आहे तर इकडचा कोण प्लस आहे? H, बरोबर का? आणि इकडचा Cl मायनस, तर इथं NO2 मायनस. मग हा H आणि हा NO2 एकत्र आल्यावर काय तयार होईल? HNO2. झालं का नायट्रस ऍसिड? झालं का नायट्रस ऍसिड? ओके. आणि बाय प्रोडक्ट काय आला? NaCl. इज दॅट क्लिअर? कळलं HNO2 कसं आलं? आता ह्या HNO2 ला आपण काय करणार आहे? नीट लक्ष द्या. स्ट्रक्चर काढणार आहे. N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. स्ट्रक्चर कसं काढलंय बघा, H आणि NO2. कळलं का? H आणि NO2. कुठेही चार्ज येणार नाही, सगळं काही स्टेबल आहे. HNO2. समजलं का सगळ्यांना? बघा नीट लक्ष झालंय का? इकडं OH काढला N आणि इथं डबल बॉन्ड O. समजलं का? HNO2. HNO2 आहे का बघा, HNO2. स्ट्रक्चर फक्त काढलंय. आपण काय करतोय या स्ट्रक्चर मध्ये OH ला, आठवतंय का तुम्हाला? OH गुड लिव्हिंग ग्रुप आहे का? नाहीये. OH इज नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. OH इज नॉट लिव्हिंग ग्रुप. मग हा लोन पेअर इलेक्ट्रॉन याला देणार आणि याचं काय होणार? OH चं सांगा. हा डबल बॉन्ड O आहे असंच राहिलाय पुढचा, बरोबर आहे का रे? हा डबल बॉन्ड O आहे असंच राहिला. इथं काय झालं? OH च्या ऐवजी OH2. काय झालं? OH2. H वाढला ना इथला. कळलं का? आता OH2 बाहेर, OH2 चा बॉन्ड ब्रेक होत नव्हता, पण हा बॉन्ड इझिली काय होणार? ब्रेक होणार. H2O झालं ना ते, म्हणजे पाणी बाहेर पडलं. राहिलं काय तुमचं? आता सांगा मला. N डबल बॉन्ड O. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. कळलं का? कारण वॉटर इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय, त्यामुळे नायट्रोजनला आता इलेक्ट्रॉनची कमतरता तयार झाली. नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन आता नाहीये. सो दॅट्स वाय नायट्रोजन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. अंडरस्टँड? अरे छान सुंदर ट्रिक देणार आहे मी तुम्हाला, पण तत्पूर्वी समजून घ्या. याचं नाव काय आहे? नायट्रोसोनियम आयन. काय नाव आहे याचं? नायट्रोसोनियम आयन. ऑनलाईन बघताना लँडस्केप मोड मध्ये बघा, आडवा करून, म्हणजे तुम्हाला हँड रायटिंग प्रॉपर दिसेल. चला कमेंट बॉक्स मध्ये नाव लिहा. N डबल बॉन्ड O. N वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सांगा लवकर, काय नाव आहे रे N डबल बॉन्ड O चं? नायट्रोसोनियम आयन. काय नाव आहे? कोणाचं? N डबल बॉन्ड O. N वर पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात ठेवायचं, नायट्रोसोनियम आयन. काय नाव याचं? नायट्रोसोनियम आयन. आता नायट्रोसोनियम आयन बऱ्याच पोरांना कळत नाही. लक्षात घ्या, इथं बघा बऱ्याच पोरांच्या लक्षात येत नाही. इकडे लक्ष द्या. नायट्रो म्हणजे कोण? नायट्रोजन. नायट्रो म्हणजे कोण? नायट्रोजन. आणि सोनियम, सोनियमचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज. कळलं का? आणि ओ फॉर ऑक्सिजन. नावातच आहे बघा, नायट्रो म्हणजे नायट्रोजन. सो म्हणजे ऑक्सिजन. नियम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. नियम म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. झाला का फॉर्म्युला नावावरनं तयार? कळलं का? म्हणजे फॉर्म्युलावरनं नाव आणि नावावरनं फॉर्म्युला, हे दोघांनाही तुम्हाला सगळं दोन्ही गोष्टी जमल्याच पाहिजे. आता महत्वाचं काय की हा नायट्रोसोनियम आयन कुठनं काढला आपण? HNO2 ला H प्लस दिलाय. कुणाला? HNO2. ऍसिड मध्ये H प्लस प्रोव्हाइड केला, ऍसिडचा OH2 मध्ये कन्वर्ट केला, बाहेर काढला, राहिला N डबल बॉन्ड O. N वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. नायट्रोसोनियम आयन. लक्षात आलं का? कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी स्वतःच्या हाताने टाईप करून पाठवा. फॉर्म्युला टाईप करा एकदा, N डबल बॉन्ड O प्लस, आणि नाव एकदा टाईप करा, नायट्रोसोनियम आयन. फॉर्म्युला आणि खाली नाव, टाईप, सेंड. लक्षात ठेवा, आपापल्या कॉपीमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस पाहिजे. आता मला एक सांगा, तिकडे लक्ष द्या. नायट्रोसोनियम आयन कसा तयार झाला कळलं का? आता हाच नायट्रोसोनियम आयन किंवा हीच रिएक्शन पुढच्या सगळ्या टॉपिक मध्ये लागणारे हाच बेसिक पॉइंट. तेव्हा मात्र पोरं विसरलेले असतात. मी परत सांगतोय, विसरायचं नाही. पुढे लागणारे पुढच्या टॉपिक मध्ये, त्याच्या पुढच्या शेवटपर्यंत जेवढे टॉपिक आहेत ऑर्गॅनिकला, सगळ्या टॉपिक मध्ये हे येणार आहे. कळेल तुम्हाला पुढे कसं ते. बर, पहिला पॉइंट कळला, Na2HCl ची रिएक्शन झाली. ओके, दुसऱ्या पॉइंटला मेकॅनिझम अजून शिकायचं आपल्याला. मेकॅनिझम मध्ये आपण दुसऱ्या पॉइंटला काय दिलं? नायट्रोसोनियम आयन केला. पहिल्या स्टेपला काय तयार केलं? HNO2. काय तयार केलं?
HNO2 तयार केलं बरोबर. आणि दुसऱ्या स्टेपला HNO2 मधनं काय तयार केलाय? नायट्रोसोनियम आयन तयार केलाय. बरोबर आहे का इथपर्यंत? कळलं का? 2 स्टेप कळल्या. पहिल्या स्टेप मध्ये काय? HNO2 तयार केला. पहिल्या स्टेप मध्ये काय? कसा HNO2 तुम्हाला बनवला रे? NaNO2 मध्ये HCl टाकलं की काय म्हणतो? HNO2. आणि हा कॅटलिस्ट आहे आपला. कळलं का? हा काय आपला कॅटलिस्ट. जर एक्झाम मध्ये HNO2 डायरेक्ट दिलं तर नशीब म्हणायचं आपलं. लगेच ओळखून जायचं की ही कुठली रिएक्शन आहे? सँडमेयर रिएक्शन. कशावर ओळखलं? ह्या जो कॅटलिस्ट आहे हा कॅटलिस्ट किंवा HNO2 हा कॅटलिस्ट हा ऍज अ कॅटलिस्ट म्हणून ओळखून आला की समजून जायचं ही रिएक्शन कुठली आहे? सँडमेयर रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे? सँडमेयर रिएक्शन. इथं लक्षात आलं? काय बनवलंय आपण? नायट्रोसोनियम आयन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ नायट्रोसोनियम आयन? N डबल बॉन्ड O. N वर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह N डबल बॉन्ड O. N वर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. नाव काय रे पॉझिटिव्ह N डबल बॉन्ड O चं? आयन. कम ऑन, कमेंट बॉक्स मध्ये लिहित राहायचंय नायट्रोसोनियम आयन. आता बाळांनो एक्झॅक्टली इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, काय अडचण नाहीये. मी अजून 1-2 मिनिटं देऊ शकतो. 1 2 3 4 5 स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता. व्हिडिओ सारखा सारखा बघा. व्हिडिओ हा सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही टाइमपास केला जात नाही. आपण आल्या स्वराज अकॅडमी मध्ये वेलकम केलं आणि आता कॉन्सेप्ट संपत असताना आपण सांगतोय आपल्या अकॅडमीच्या चॅनलला फक्त आणि फक्त महाराष्ट्र ट्युशन फ्री करण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. चलो नेक्स्ट. आता आपण मेकॅनिझम मध्ये पुढे जाऊया. बाळांनो तुम्हाला काय सांगितलं होतं? अण्णा. काय सांगितलं होते? अण्णा. अण्णांचा फॉर्म्युला काय? बेंझिन आणि त्याला NH2. अण्णांचं नाव काय रे? अण्णांचं नाव काय? ऍनिलीन. कमेंट बॉक्स मध्ये झोपले काय सगळे ऑनलाईन वाले? चला टाईप करा पटकन. चला चंडू मामांनो झोपायचं नाही. हा आता इकडे बघा. कॅटलिस्ट तुम्हाला काय दिलाय? NaNO2 प्लस आवाज NaNO2 प्लस HCl. ज्या अर्थी NaNO2 प्लस HCl दिसला त्या अर्थी समजून जायचं आपल्याला कुठली रिएक्शन करायची रे? सँडमेयर रिएक्शन. शाबाश. कुठली रिएक्शन करायची? सँडमेयर रिएक्शन. अंडरस्टँड? आता ही सँडमेयर रिएक्शन. आता एक लक्षात घ्या, तुम्ही कुठला आयन तयार केलता मगाशी? एक सगळ्यात सोपी ट्रिक आहे ही. सगळ्यात सोपी ट्रिक. एक नंबर ट्रिक आहे. आठवणीत राहण्यासारखी, काही अवघड नाही. काय? कुठला आयन तयार केलता मगाशी तुम्ही? नायट्रोसोनियम आयन. नायट्रोसोनियम आयन कसा केला होता? ऑक्सिजन डबल बॉन्ड नायट्रोजन. नायट्रोजनवर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. असाच आहे का बघा? सगळ्यांनी बघा असंच केलं का? सगळ्यांनी लक्ष द्या. येस ऑर नो? असंच होतं का सांगा? अरे असंच होतं ना? ओके. आता सिंपल काय रिमूव्ह करायचंय तुम्ही ह्याच्यात? H2O रिमूव्ह करायचा. नीट बघा. हो का? काय रिमूव्ह करायचा आहे? H2O. काय रिमूव्ह केला? फक्त H2O. हिट देत आहे ना? म्हणजे काय होणार? हिट मुळे ह्यातलं H2O निघून जाणार. म्हणजे कोण राहिलं? मोरे सरकार. कोण राहिलं? नायट्रोजन आणि नायट्रोजन. आणि मध्ये कुठला बॉन्ड द्यायचा? डबल बॉन्ड. जे दिसतंय तेवढंच देऊन टाका. लेख खोलात जायची गरज नाही. मेकॅनिझम खूप जास्त मोठं आहे. त्यापेक्षा ही ट्रिक एक नंबर कुणीही शिकवणार नाही तुम्हाला तुमच्या क्लासेसमध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचं आहे तर या पद्धतीने आपले व्हिडिओ सगळीकडे पोहोचले पाहिजेत. आता बेंझिन रिंग आहे अशी काढले. पुढं सांगा लवकर. इथं काय राहिलं रे? बोला लवकर. काय राहिलं इथं? लवकर. काय राहिलं इथं? येस बोला लवकर. काय राहिलं इथं? पटकन. N राहिला. नुसता N राहिला का? अरे हा N आणि हा N2. कळलं का? काय राहिलं? N2. काय राहिलं रे चंडू बाबांनो? N2. त्याच्यावर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. त्याच्यावर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि N2 वर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला हा स्टेबल करतोय. H प्लस मागाशी गेला होता बरोबर ना? आता कोण करतोय? राहिलंय कोण? Cl मायनस. मग N2 ला स्टेबल करण्यासाठी, प्लस ला स्टेबल करण्यासाठी कोण आलाय? मायनस. मायनस कुणाकडे आहे साईराज? Cl कडे. माहित नाही आपल्याला. लक्ष त्यासाठी द्यायचं. काय असंच आयुष्य जाईल बेंच वाजवण्यापायी. अभ्यास करा. काय अभ्यास करण्यातच लय महत्वाचं आहे. नाही तर काही नाही. लक्षात घ्या. इकडे बघा. बेंझिन रिंगला N2 प्लस Cl मायनस कुठून आलं कळलं का? N2 प्लस हे 2 N कळलं का? आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याला स्टेबल करायला Cl मायनस. आता एक नंबर लक्ष सांगतोय बघा. लक्ष द्या. सगळ्यात भारी. इकडे बघा. सगळ्यात बेस्ट. आता लक्षात घ्या बाळांनो. सगळ्यात महत्वाचं ही आहे तुमची बेंझिन. नाव द्या बेंझिन. दिलं का बेंझिन?
बरोबर का? बेन्झिन ह्या दोनला आपण काय म्हणतो? डाय. काय म्हणतो? डाय. नायट्रोजनला आपण म्हणतो ऍझो. हे बऱ्याच जणांना माहित नसतं. क्लासेस, कॉलेजेस, अकॅडमीज मध्ये शिकवलं जात नाही. बेन्झिनला काय म्हणलाय? बेन्झिनच. बरोबर का? दोनला काय म्हणला? डाय. आणि नंतर नायट्रोजनला काय म्हणतो आपण? ऍझो. AZO. ऍझो. काय म्हणतो? ऍझो. नंतर पॉझिटिव्हला आत्ता शिकलाय नियम. पॉझिटिव्हला काय म्हणला होता? नियम. आठवलं ना? नाव काय तयार झालं बघा? बेन्झिन डाय ऍझो नियम. आणि पुढं कोण आहे? क्लोराइड. कोण आहे पुढं? क्लोराइड. आणि प्लस मायनस एकत्र तयार होतं सॉल्ट. काय तयार होतं? सॉल्ट. म्हणजे काय तयार झालं तुमचं? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. कुठलं सॉल्ट तयार झालं रे? BDC. व्हॉट इज BDC? व्हॉट इज BDC? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. आणि आता बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. आता काहीच अवघड नाही. आता एक काम करूयात आपण. पहिलं बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट हे इथं लिहितो मी खाली. लक्ष द्या. हो का? बेन्झिन डायझोनियम. बरोबर आहे का? आणि क्लोराइड सॉल्ट. बरोबर? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. आता हे कसं आलं कळलं सगळ्यांना? बरोबर का? म्हणजे इथं बघा डायझोनियम. बरोबर का? डायझोनियम. सांगा. डाय मीन्स व्हॉट? दोन. ऍझो म्हणजे हा A आहे. ऍझो म्हणजे नायट्रोजन. नियम म्हणजे कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. फॉर्म्युल्यात कसं घेणार? N2 आणि वर पॉझिटिव्ह. आला का? N2 प्लसला काय म्हणायचं? डायझोनियम. काय म्हणायचं? डायझोनियम. आणि त्याला हॅलोजन X मायनस लागला की काय झाला? हॅलाइड. आणि बेन्झिन रिंगला आपण काय म्हणतो? एरोमॅटिक रिंग. बरोबर ना? कसा फॉर्म्युला तयार झाला बघा? ArN2X. ArN2X. कळलं का? म्हणजे आता ह्याचं नाव दिलंय बेन्झिन. BDC. व्हॉट इज BDC? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. आता मला सांगा ह्याच्यातनं 3 रिएक्शन आपल्या होणार आहेत. कुठले 3 कॅटलिस्ट सांगा लवकर. आता पाठ आहे तुमचं. कम ऑन. CuCl, CuBr आणि CuCN. CuCl आला की कुठला प्रोडक्ट? क्लोरोबेन्झिन. इथं कोणता प्रोडक्ट? ब्रोमोबेन्झिन. आणि इथं कोणता प्रोडक्ट? सायनोबेन्झिन. या तिघांचं कॉमन कुठला गॅस बाहेर पडणार आहे? N2 गॅस. कुठला गॅस? थर्मोडायनामिकली स्टेबल असतो N2 गॅस. हा बॉन्ड पटकन ब्रेक होतो हीटमुळे. कळलं का? N2 हा गॅस आहे. थर्मोडायनामिकली स्टेबल आहे आणि एंट्रॉपी सपोर्ट करते त्याला. त्याच्यामुळं आरामात हा N2 गॅस बाहेर पडणार. N2 गॅस गेला की कोण येणार इथं? Cl. जर CuBr घेतलं तर कोण येणार? Br. N2 गॅस जातोय ना, मग त्याची जागा कोण घेणार? ब्रोमीन किंवा इथला सायनाइड. कळलं का? आणि याच 3 रिएक्शनला आपण म्हणतो सँडमेयर रिएक्शन. काय म्हणतो? सँडमेयर रिएक्शन. लक्षात आलं का? अशा पद्धतीने अशाच अनेक रिएक्शन चांगल्या विथ ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असतील तर स्वराज अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आणि महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायला मला मदत करायची. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.